नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी विदर्भातील 6 मतदारसंघात निवडणूक होत असून काँग्रेसने 4 नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत। वर्धा आणि चंद्रपूर अद्याप घोषणा व्हायची आहे। नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, तर रामटेकला माजी मंत्री सुनील केदार गटातर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांना संधी दिली आहे। शिवसेना आणि भाजपच्या वादात महायुतीचे तिकीट रखडले आहे। शनिवारी उशिरा काँग्रेसने यादीत विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे। मात्र सर्वाधिक चर्चेत आणि जातीय समीकरण पत्रकबाजीत वादात सापडलेली चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे तिकीट जवळपास फायनल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये नागपूरसाठी आमदार विकास ठाकरे, गडचिरोलीहून डॉक्टर नामदेव किरसान, रामटेक येथून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर प्रशांत यादवराव पडोले यांचा समावेश आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। या जागेसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर व ब्रह्मपुरीचे आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे। आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यासाठी वडेट्टीवार यांना विरोधासाठी काँग्रेसचे दोन्ही गट उघडपणे रस्त्यावर आले। शिवानी वडेट्टीवार यांच्याऐवजी तुम्ही लढावे असे हायकमांडने सांगितल्याने वडेट्टीवार यांना तयार व्हावे लागणार आहे। मात्र धानोरकर गटाला कामाला लावण्यात त्यांना कितपत यश येते यावर मुनगंटीवार वडेट्टीवार लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे, शरद पवार गट राष्ट्रवादीतर्फे तुतारी हाती घेऊन मैदानात उतरणार आहेत। अद्याप घोषणा झालेली नाही। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। रामटेकची जागा काँग्रेस 1,01% जिंकणार। ते शिंदे असू देत, मिंदे असू देत, काही फरक पडणार नाही। महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये प्रचंड धक्कादायक निकाल यावेळेस येणार आहे। त्यामुळे अजूनही घाबरून सर्वेवर सर्वे करून सुद्धा अपेक्षित जागा भाजपाला मिळत नाही। त्यामुळे त्यांचा जागा वाटपाचा किंवा उमेदवार घोषित करायचा निर्णय होत नाही, हे पहिल्यांदा होते आहे। याचाच अर्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही प्रचंड ताकदीनं पुढे गेलेली आहे आणि या राज्यामध्ये भाजपाच्या अधपतनाची सुरुवात देशाच्या महाराष्ट्रातून होईल आणि महाविकास आघाडीपासून होईल, हा मला पूर्णतः विश्वास आहे। अकोल्याच्या जागेवरून काल दरेकरांनी टीका केली की दंगा भडकवणाऱ्याला गुन्हेगाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिली। बलात्कारांना आणि खून करणाऱ्यांना, ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत त्यांना मुख्यमंत्री करू शकतात, तर त्यांनी नैतिकतेचे धडे इतरांना देऊ नये। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाही काँग्रेसने अद्याप अनेक जागी उमेदवार जाहीर केले नव्हते। शनिवारी उशिरा काँग्रेसने यादीत विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे। मात्र सर्वाधिक चर्चेची आणि वादात सापडलेली चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही। काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये नागपूरसाठी आमदार विकास ठाकरे, गडचिरोलीहून डॉक्टर नामदेव किरसान, रामटेक येथून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, भंडारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोले यांचा समावेश आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। या जागेसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर व ब्रह्मपुरीचे आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरिता मतदान ओळखपत्रासह 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहेत। नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिलला मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरिता निवडणूक आयोगाने 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे। त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहे।
या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार, PSU, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही उमेदवारी शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावी असं आग्रही मत आज शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लावून धरलं. आम्ही शेवटपर्यंत ही उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी प्रयत्न व आग्रह करणार आहोत. मात्र महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणू असा सूर या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लावला होता. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश मानू असे देखील मत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आम्हाला निवडणूक लढवणं काही महत्त्वाची गोष्ट नाही, पण जर खासदाराच्या स्थानिक आता खासदार आहे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांना पाडण्यासाठी आम्हाला शिवसेनेलाच उमेदवारी पाहिजे. जे काही राजकीय गणित आहे त्या राजकीय गणितावरून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवारच त्याला पराभूत करू शकतो हा विचार सर्वांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आमचा सुरू आहे. कारण पक्षाचा निर्णय माननीय उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला याच्यानंतरही जे घेतील तो निर्णय आम्हाला शिरसावंद आहे. आम्ही महाविकास आघाडीचंच काम करणार आहे, महाविकास आघाडीसोबतच राहणार आहे. कोणताही दुसरा विषय आमच्या मनात नाही आहे. परंतु आमची पक्षप्रमुखांकडे आणि आमच्या सहयोगी पक्षाकडे विनंती आहे, हात जोडून नम्र विनंती आहे की जर तिला उमेदवारी मिळत असेल तर या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार पाहिजे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा केली आहे. देशाचे संविधान व देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणूनच त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा केली. संविधान व देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीत देशातील विभिन्न 15 ते 20 घटक पक्ष सामील झाले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. या मित्रपक्षांतर्गत जागा वाटप करत असताना काही निकष पक्षश्रेष्ठींनी ठरविले असतील. या निकषानुसार ही जागा सोडल्या जाईल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु काँग्रेसला बुलढाणा लोकसभेची जागा मिळावी म्हणून काल काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन दबावतंत्राचा वापर केला आहे. या दबावतंत्राचा निषेध करत आज बुलढाण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाई करावी व समज द्यावी अशी मागणी केली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अध्यक्षांकडे मागणी यायची की काँग्रेस पक्षाला ही लोकसभा मिळालीच पाहिजे, परंतु पदाधिकाऱ्यांनी त्यांना समज देण्यात यायला पाहिजे किंवा पक्षावर कोणताही दबावतंत्र न वापरता मतदारांमध्ये कोणता संभ्रम निर्माण व्हायला नाही पाहिजे अशी खबरदारी म्हणून त्यांना सूचना करावी असेल. आपण सुद्धा राजकारणात आहात आणि आपली मागणी मान्य करायला दबावतंत्राचा वापर केला जातो हे सर्वश्रुत आहे. मग जर त्यांनी केलं तर त्याच्यात काय वाईट, ते काँग्रेसच्या फायद्यासाठीच करून राहिले ना. मागणी करणं योग्यच आहे, परंतु त्याचा कोणत्या पद्धतीने मागणी करायची हा एक वेगळा निकष. कोणती पद्धतीने केली पाहिजे होती? आपल्या पक्षाकडे जायला पाहिजे, आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे जायला पाहिजे, केंद्रातल्या मंडळींकडे जायला पाहिजे. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन युवतींनी सरकारच्या अन्यायाची होळी पेटवली. वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या अपेक्षा, शेतकरी आत्महत्येसह इतर मुद्द्यांवर केंद्र सरकारचा निषेध करत विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन होळीचं दहन करण्यात आलं. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आलेली आहे. आज चोपडा शहरात नगर परिषदेच्या गार्डनजवळ पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे
यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड मोठ्या फौजपटा घेऊन नाकेबंदी करत होते। या नाकेबंदीत दारू पिऊन गाडी चालविणे, नंबर प्लेट नसलेल्या गाडीवर कारवाई करण्यात येत होती। तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनामधून पैशाची वाहतूक केली जात आहे का याच्यावर देखील पोलीस करडी नजर आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। रेग्युलर आपली नाकाबंदी लावलेली आहे, आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे। त्या दृष्टीने वाहनांची चेकिंग तसेच MV ॲक्टच्या इतर कारवाई चालू आहेत। याच्यामध्ये कुठले कारवाई करण्यात येते? सगळे नाकेबंदी ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण करतात, फक्त वाहनांची चेकिंग, कुठे काही इलिसिट कॅश किंवा इतर काही गोष्टी यांची वाहतूक कुठे होते का, किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कुठे काही वाहनं चालवले जातात, काही सगळी कारवाई आपली होत आहे। सर, या माध्यमातून आपण वाहन चालकांना यांना काय आव्हान करू इच्छिता? एवढंच आव्हान आहे की नियमांचे जे वाहतुकीचे नियम आहेत ते फक्त त्याचे पालन व्हावे। बाकी कुठलेही इतर कुठलेही जे विना नंबर प्लेट असतील किंवा रजिस्टर न केलेल्या गाड्या असतील किंवा ट्रिपल सीट असेल, तरुणांना विशेषतः आव्हान आहे की वेड्या वाकड्या पद्धतीने गाड्या चालवतात किंवा अतिवेगामध्ये गाड्या चालवून ॲक्सिडेंटचे प्रकार घडतात, तर असे प्रकार घडू नये। तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह, विशेषतः दारू पिऊन कुठल्याही प्रकारे वाहन चालवू नये। धुलिवंदनाच्या दिवशी रंग आणि पिचकाऱ्यांचे जसे महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाठ्यांचे देखील आहे। विशेषतः होळी आणि गुढीपाडवा या सणाच्या दिवशी हमखास गाठ्यांची खरेदी केली जाते। उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच गाठ्यांची आठवण होते। होळीच्या 15 दिवस आधी बाजारात गाठ्या विक्रीसाठी येत असून जवळपास 3 महिने गाठ्यांचे वास्तव्य बाजारपेठेत असल्यामुळे या दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते। यंदाही बाजारात मोठ्या प्रमाणात गाठ्या बाजारात विक्रीला आल्या असून गुढीपाडवापर्यंत गाठ्यांची विक्री केली जाते। बाजारपेठेत 60 ते 120 रुपये किलोप्रमाणे गाठी विक्रीला आहेत। सोबतच शहराच्या प्रत्येक चौकाचौकात रंगांची दुकाने देखील सजली आहेत। शहरात इतवारा आणि बर्डी बाजारसह शहरातील विविध भागात मोठ्या संख्येने दुकानांची रांग लागली आहे। रंगपंचमीच्या दिवशी घरोघरी लहान मुलांना गुलाल लावून गाठ्या देत असतात। शिवाय होळीनंतर काही दिवसांनी गुढीपाडवा असल्यामुळे या दिवशी गुढीला गाठी लावली जाते। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। लोकसभेची उमेदवारी पुन्हा एकदा नितीन गडकरींना जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे। कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांच्या प्रचाराच्या कार्यात जुंपले आहेत। शनिवारी सायंकाळी गडकरींच्या प्रचाराचे नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। गणेशपेठ येथील गोदरेज आनंदच्या पटांगणात काल या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी भाजपचे मोठे नेतेसह हजारो कार्यकर्ता सामील झाले होते। दरम्यान मी देशात टनेल्स तयार केले, उड्डाणपूल केले, 7 जागतिक विक्रम केले, पण हे सारे काम नागपूरच्या जनतेने निवडून दिल्यामुळेच मी करू शकलो। मी नागपूर लोकसभेची निवडणूक जिंकलो नसतो तर मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर काम करू शकलो नसतो। त्यामुळेच माझ्या कामाचे सगळे श्रेय नागपूरच्या जनतेचे आहे। जगात कुठेही गेलो तरीही नागपूरला कधीच विसरत नाही आणि विसरणार नाही। नागपूर माझ्या मनात आहे। नागपूरचे लोक माझे कुटुंब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी रात्री केले। तो पहली बार मुझे ध्यान में आया कि इस 10 साल में मैंने 10 लाख करोड़ 1 लाख करोड़ से ज्यादा काम नागपुर लोकसभा क्षेत्र में किया। 1 लाख करोड़। और आपके आशीर्वाद से 1 लाख करोड़ ये तो न्यूज रील है, अभी तो असली फिल्म शुरू होना और काम करेंगे और तुम्हारे हमारे सबके नागपुर को दुनिया की पटल पर ले जाएंगे। देश का अच्छे शहरों में नहीं तो दुनिया के अच्छे शहरों में नागपुर लेकर जाएंगे, ये मैं आपको वचन देता हूं। नागपुर टाइगर कैपिटल है। 350 टाइगर नागपुर से 3 घंटे के डिस्टेंस पर है। आज नागपुर में दुनिया से टूरिस्ट आ रहे हैं, वर्ल्ड से आ रहे हैं टाइगर देखने के लिए। नागपुर 0 माइल है। मुंबई से कलकत्ता और दिल्ली से चेन्नई इसके बीच में आज नागपुर का 0 माइल है, जहां नागपुर की शुरुआत होती है। हमारा नागपुर ऑरेंज कैपिटल है। मैं बहुत कोशिश कर रहा हूं, मदर डेयरी को कह रहा हूं कि ऐसी ऑरेंज की बर्फी तैयार करे कि पूरी दुनिया में नागपुर का ऑरेंज पहुंच जाए।
अभी जो तैयार हुई उसका 8 दिन का ही लाइफ है, पर जल्दी ही ऐसी तैयार होंगी कि जो महीने भर तक अच्छी रहेगी और पूरे दुनिया में नागपुर की ऑरेंज पहुंच जाएगी। अम्बेडकर जी ने दिया हुआ संविधान हमारा आत्मा है। इस समाज से छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूल नष्ट करके समाज में समता, ममता, सोशो इकोनॉमिक इक्वालिटी प्रस्तापित करना ये हमारा जीवन मिशन है। इट्स ए पार्ट ऑफ लाइफ कन्विक्शन, नो कॉम्प्रोमाइज। संविधान बदलने का सवाल ही नहीं उठता। यह अपप्रचार किया जाता है कि जिन लोगों ने 80 बार इमरजेंसी के समय संविधान को तोड़ने का काम किया, वो हमारे बारे में अपप्रचार करते हैं कि ये संविधान तोड़ेंगे, आरक्षण को रद्द करेंगे। जब लोगों को कन्विंस नहीं कर सकते तो कंफ्यूज करने की कोशिश करते हैं। आप बिल्कुल चिंता मत करिए। मैं ये मानता हूं कि कोई भी व्यक्ति उसकी जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स और पार्टी के कारण बड़ा नहीं होता। वो व्यक्ति उसके कार्य, कर्तृत्व और गुणवत्ता से बड़ा होता है। हमारे कन्विक्शन के साथ, हमारे ईमानदारी के साथ मैं 50 लाख करोड़ रुपए के काम कर सका। मेरे ऐसे लाइन में कॉन्ट्रैक्टर है जो 40 और 50 हजार करोड़ के काम करते हैं, उनके चेहरे तक मैं जानता नहीं। एक करप्शन का कोई बात नहीं कह सकता। मैंने कहा था कि कोई आदमी अंधेरे में भी कह दे कि मुझे काम करने के लिए पैसे देने पड़े मेरे को, तो मैं अपनी राजनीति छोड़ दूंगा, मैं तैयार हूं। मैं कार्यकर्ताओं को मेरे अनुभव से कहता हूं कि पहले अपनी हेल्थ को देखिए, अपना स्वास्थ्य अच्छा रखिए। मैंने 55 साल तक पूरा अनऑर्गेनाइज्ड, इनडिसिप्लिन लाइफ चलाया। रात को खाना नहीं खाता था, ढाबे पर भारतीय जनता पार्टी के लिए घूमते थे। तब अनुकूलता नहीं थी, कार तक नहीं थी। एक को अध्यक्ष बनाने निकले थे, कारण एक ही था कि उसके पास पुरानी एम्बेसडर थी। अब तो यहाँ इतनी गाड़ियां बनी है कि रास्ते पे व्यवस्था बंद हो गई। मैंने बोला जो ईमानदारी से काम करेगा, पेट बिल्कुल बढ़िया खाओ पियो, आनंद से चुनाव लड़ो, जो बात अच्छी है वो करो, बुरी बात नहीं करना। ऐसा भाड़ोतरी काम अपने को नहीं करना। तो बहुत बार कहता हूं कि 1000 नामर्दों के बजाय 10 मर्दों के साथ लड़ाई लड़ना मजा आता है। छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास था। मैं शिवाजी महाराज को अपने माता पिता के समान मानता हूं। यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। 40 थे खान 3 लाख की फौज लेके पुणे में आया था और शिवाजी महाराज के 15 लोगों ने मिलकर उनको भगा दिया। वो इतिहास महत्वपूर्ण है। आप में से अलग अलग जाति के लोग हैं, अलग अलग पंथ, धर्म, भाषा, सब अलग अलग है। मुझे तो खुशी है कि बहुत से लोग मुझे मिल रहे हैं जो कांग्रेस पार्टी और बाकी अपोजिशन पार्टी में। वो कहते कि आपका काम करना है। मैं कहता हूं देखो, काम करो, पर आपका करियर कहीं खराब ना हो इसकी चिंता करो। मैं नहीं चाहता कि मेरे स्वार्थ के लिए, मेरे चुनाव के लिए तुम्हारी जिंदगी खत्म हो। बहनों और भाइयों, इस शहर ने मुझे प्रेम दिया। जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी न देखते हुए सबके काम मैंने भी करने की कोशिश की। दलित, पीड़ित, शोषित, दिव्यांग, सबका काम करने की कोशिश की। उन लोगों ने मुझे रेसिप्रोकेट किया और उन लोगों ने मेरे ऊपर प्रेम किया। और मेरा चुनावी भांडवल यही है कि इन छोटे, गरीब, कामगार, महिला, किसान, इन सब का प्रेम जो मेरे पास है, यही मेरी पॉलिटिकल पूंजी है। और मेरा विश्वास है कि आप सबके सहयोग से निश्चित रूप से 5 लाख के मार्जिन लेकर ये चुनाव निश्चित रूप से मैं जीतूंगा। नितीन भाऊंना पर्याय नागपूर लोकसभेमध्ये नाहीये आणि नितीन भाऊ एकमात्र असे आहेत की ज्यांना या लोकसभेमधून निवडून जाणं अत्यंत गरजेचं आहे। ते फक्त नागपूर लोकसभेपुरते मर्यादित नाही, संपूर्ण भारतामध्ये जे रस्त्याचं नेटवर्क आपण बघतो आहे त्याकरिता
नागपूर सोबत नाही तर संपूर्ण भारताला स्थिती भाऊची गरज आहे अशी माझी समज आहे. आणि म्हणून मी म्हटलं होतं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला उभं राहायचंय आणि निवडून यायचं. ते तर लकीली दुसऱ्या यादीमध्ये आपलं नाव आलं आणि संपूर्ण देश संपन्न झाला पाहिजे, वैभवशाली झाला पाहिजे हे स्वप्न पुराशी बाळगून मग दलित असतील, आदिवासी असतील, गरीब असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, अल्पसंख्याक समाजाचा मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, त्या सर्वांच्या कल्याणाची फिकर करणारा, काळजी करणारा नितीन गडकरी सारखा नेता हा दिल्लीमध्ये गेलाच पाहिजे. देशाचं नेतृत्व त्यांनी केलंच पाहिजे, त्याशिवाय त्याचा पर्याय नाही. आजच्या या प्रसंगी अधिक न बोलतं कारण वेळेत फार ठेवलं पाहिजे. नितीनजींना विक्रमी मतानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. एक शायर काय म्हणतो माहिती आहे, हयात लेके चलो कायनात लेके चलो, हयात लेके चलो कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या आनंदम येथील मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी मंत्री तसेच बहुजन रिपब्लिक एकता मंचाच्या नेत्या सुलेखा कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 5 लाख मतांनी विजयी करण्याचा मोबाईलचा टॉर्च लावून उपस्थितांनी संकल्प केला. तुमचे प्रेम विश्वास बघून 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी मी निवडून येईल असा विश्वास आहे, अशा भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.